माननीय देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमच्या लाडक्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, चंद्रकांत दादा पाटील, आमचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमचे नेते गणेश बिडकर, आमचे शहर अध्यक्ष सिरजी घाटे, राजेशजी पांडे, आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेते आहेत, सगळ्यांनी विश्वास दाखवला माझ्यावरती आणि ही खूप मोठी संधी मला दिली आहे काम करण्यासाठी. महापौर पद म्हणजे फक्त सत्ता मिळवणं असं नाहीये, तर ही काम करण्याची संधी आहे, ही सेवा करण्याची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न नक्की करीन. खर तर या सगळ्या आनंदामध्ये मला आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची खूप उणीव जाणवतीये. माझी फार मनापासून इच्छा होती की त्यांची कामाची शिस्त, त्यांची सिस्टीम, त्यांच्या सोबत मला काम करायचं होतं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. त्याबद्दल मला अत्यंत दुःख वाटलं. पण मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची निष्ठा आहे ती पणाला लागली. हे सगळं काम करत असताना मला लोकसहभाग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे. सिस्टीम पण चालवण्यासाठी आपल्याला गव्हर्नन्स हवं आहे, स्मार्ट गव्हर्नन्स. या सगळ्याची सांगड घालून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आणि या सगळ्यामध्ये मला जेन झीची ज्या काही सूचना असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती त्यांनी आता डेव्हलप केली आहे, त्या सगळ्यांना मी सोबत घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे आणि संपूर्ण जगात जे काही पुणे शहराची प्रतिमा आहे त्याला साजेसा विकास करण्याचा मी प्रयत्न तुमच्या मित्र पक्षाने पण तुमच्या विरोधात आता फॉर्म भरलेला आहे, खरं तर बिनविरोध करण्याचा प्रयत्न. ती एक निवडणुकीची फॉर्मॅलिटी आहे, ती करावी लागते, त्यामुळे ते करतीलच. रेसमध्ये होते रेसमध्ये होते महापौर पदाचे, ते दिसत नाही, ते नाराज आहेत का? नाही, त्या माझ्या सोबतच आहेत, त्या सोबत आहेत. हा आमचं सगळ्यांचा टीम वर्क आहे, त्या नक्कीच माझ्या कायम सोबत राहतील. याचं श्रेय भारतीय जनता पार्टीचे जे सर्व जुने कार्यकर्ते आहेत, जे सर्व जुने नेते आहेत, आमच्यासाठी वडीलधारी आहेत, त्यांना मी या सगळ्याचं श्रेय देईल. कारण आज भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा पक्ष झालाय, आज एवढा मोठा अधिकार जो भाजपला मिळतोय, हे सगळं त्यांच्या कामामुळे आज आम्ही इथपर्यंत पुणे शहराचा महापौर हा पुणे शहरासाठी काम करत असतो, परंतु ह्या लेवलला आणण्यासाठी म्हणजे हे पद मला जे मिळालंय त्यासाठी सिंहगड रोड वासियांचा म्हणजे मोलाचा हात आहे, त्यांची मी आभारी. भाजपनं त्यांचा युतीचा सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय. सर्वप्रथम माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमहापौर पदाची संधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब, आदरणीय या शहराचे अध्यक्ष घाटे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा आहेत, माधुरीताई आहेत, भाजपचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहे, आमच्या रिपाईचे अध्यक्ष सोनवणे साहेब आहेत, या ठिकाणी आदरणीय बिडकर साहेब आहे, विमाले साहेब आहे आणि भाजप रिपाईच्या सगळ्या कार्यकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन की भाजपमध्ये कार्यकर्त्याला संधी मिळते. आणि मला एक आनंद आहे की माझी पत्नी उपमहापौर आणि आता त्यांच्या जागी मी उपमहापौर, एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पुणे महापालिकेमध्ये माझ्यामुळं होणार आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे की माझ्या पत्नीला देखील संधी भाजपने दिली होती आणि आज मला संधी दिली. हा एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश आहे की भाजप बहुजन समाजातील, आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्याला न्याय देतो, असा एक थेट संदेश आदरणीय फडणवीस साहेबांनी दिला. त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि
पुणे महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून, आणि ताई आता महापौर आहेत. अत्यंत साध्या घरातून आलेले आम्ही दोघ जण आहोत आणि कुठली राजकीय वारसा आम्हाला नाहीये. त्यामुळं जी संधी भाजप रिपाईन दिले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक, त्यांचं स्वागत. आणि मी मनापासून या शहरातल्या तमाम शहराच्या नागरिकांच्या विकासाबद्दल नक्की मनापासून काम करेन असं या ठिकाणी मनापासून सांगतो. भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये महापौर विराजमान होताना आपल्याला दिसतोय. आम्ही निवडणुकीपूर्वी सुद्धा सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी किमान 125 जागा आम्ही जिंकू. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला बहुमूल्य असं मतदान करून पुण्याचा महापौर भाजपाचा केलाय. सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पुण्याचे महापौर आणि उपमहापौर आणि आमची सर्वच टीम ही भविष्यामध्ये काम करेल. केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींच्या रूपाने केंद्र सरकार काम करते. राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि देवेंद्रजी त्या सरकारचे कॅप्टन आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीच्या सोबतीने पुण्याची महापालिका आता पुण्याच्या विकासासाठी, पुण्याचा कायापालट करण्यासाठी आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पुण्यामध्ये हे महानगरपालिकेतलं आमचं शासन काम करणार आहे. आमची सर्व टीम आपण पाहताय की 119 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयचे आहेत आणि मोठी मेजॉरिटी ही पुणेकरांनी दिलेली आहे. या माध्यमातून पुढच्या 5 वर्षात आम्ही पुणेकरांना अपेक्षित असणारं काम हे पुणे शहरामध्ये करणार आहोत. हे पद कसं असणार, म्हणजे तुमचं सत्ता तुमच्या इथं 6 वर्ष आहे की 2.5 वर्ष? याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते घेतील. पण मला असं वाटतं की मंजुषाताईंच्या रूपाने एका सामान्य कुटुंबातल्या एका महिलेला ही संधी मिळाली आणि या संधीच्या माध्यमातून आमच्या नागपूरताई आहेत, आमचे परशुरामजी आहेत, ही सर्वच मंडळी पुणेकरांना अपेक्षित असं काम या शहरात. राज्यात महायुतीचं सरकार असं सांगतायत, राष्ट्रवादीकडून देखील फॉर्म भरण्यात आले महापौर पदासाठी, आता काँग्रेसनेही फॉर्म भरले. आता आपल्याकडनंच कळतं की राष्ट्रवादीने या ठिकाणी फॉर्म दाखल केलाय. मला असं वाटतं की 119 हा आकडा ऐकल्यानंतर आपल्याला माहितीये काय होणार. पण आपण निवडणुकीच्या दिवशीपर्यंतची वाट बघूयात. त्या दिवशी प्रत्यक्ष काही चमत्कार झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कार्यकर्त्यांना एक मेसेज दिला होता, दादांच्या निधनामुळे सेलिब्रेशन करू नका. आता परत एकदा काय सांगा तुम्ही कार्यकर्त्यांना, कारण ही खूप मोठी आणि पुण्यासाठी. निश्चित आदरणीय अजितदादा हे या राज्याचे कर्तबगार नेते होते आणि त्यांच्या निधनामुळं राज्यामध्ये शोककळा पसरले. भारतीय जनता पार्टीने असा निर्णय केलाय की महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक याचं सेलिब्रेशन या ठिकाणी होणार नाही. कार्यकर्त्यांना पण आम्ही सूचना केल्या की कुठेही मिरवणूक, गुलाल, फटाके अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं जाणार नाही. ही एक सेवेची संधी आहे आणि या सेवेच्या संधीच्या माध्यमातून पुणेकरांची सेवा आमची ही सर्व टीम करेल.